नमस्कार. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी सुप्रिया आपले मनःपूर्वक स्वागत करते. पाहूया आजची ठळक बातमी. शेतकरी कामगारांचा एल्गार. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर लाल बावट्याचे देशव्यापी आंदोलनाचा मोर्चा. सविस्तर वृत्त असे की दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय किसान सभा, ऑल इंडिया ट्रेड युनियन CITU, सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेविरोधी धोरणांचा तीव्र निषेध करत विविध ज्वलंत प्रश्नांवर संघटनांनी प्रशासनास निवेदन सादर केले. संघटनांच्या प्रतिनिधींनी आरोप केला की शेतकरी व कामगारांच्या हिताचे पूर्वीचे कायदे रद्द करून भांडवलदारांच्या फायद्याचे कायदे लागू करण्यात आले आहेत. मनरेगा अंतर्गत 100 दिवसांच्या रोजगार हमीबाबत गंभीर अनियमितता होत असून मजुरांना निधी वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अनेक लाभार्थी गेली अनेक महिने पंचायत समितीच्या चक्रा मारत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच 4 श्रमसंहितांमुळे कामगारांचे हक्क धोक्यात आले असून त्या तात्काळ रद्द करून पूर्वीचे कायदे लागू करण्याची मागणी करण्यात आली. अर्थसंकल्पात शेतीसाठी असलेल्या सबसिडीमध्ये कपात झाल्याने आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी अधिक संकटात सापडल्याची भावना व्यक्त करण्यात आली. वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी. 1990 पूर्वी कसलेल्या गायरान जमिनी नावावर करणे, वनपट्टाधारकांना फार्मर ID व सातबारा देणे तसेच आदिवासींवरील अन्याय थांबवणे, बोगस आदिवासींवर कारवाई करणे यांसारख्या मागण्या करण्यात आल्या. विशेषतः किरण नामदेव कोळी, राहणार आमलाड, तालुका तळोदा यांच्यावरील जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी तात्काळ कारवाई करून ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय धनपूर व दरा धरणाचे पाणी शेतकऱ्यांसाठी सुरू करणे, धनपूर येथील 33 kV सबस्टेशनचे काम त्वरित सुरू करणे, विविध कार्यकर्त्यांशी पोलीस प्रशासनाने कायदा व शिस्तीप्रमाणे वागण्याच्या सूचना देणे आदी स्थानिक मागण्याही निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या. प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट. मंडळ सदस्य आज संपूर्ण भारत देशभरात माकपच्या 3 संघटनांनी आज स्ट्राईक पुकारलेला होता. त्याच्यामध्ये संप, आंदोलने, मोर्चे अशा पद्धतीचं स्वरूप होतं. आज संपूर्ण देशभरात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेलो होतो. त्याच्यामध्ये मुख्य मागण्या आमच्या ह्या होत्या का जी मनरेगाची योजना होती, या योजना तो कायदा होता तो जसाचा तसा लागू करावा आणि जी रामजी योजनाचं जे नाव दिलेलं आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावं. याच्यामध्ये नावावरून कायद्यामध्ये असं राजकारण करण्यात येऊ नये ही आमची प्रमुख मागणी होती. त्या अनुषंगाने मॅडमांनी ते वरती कळवणार आहेत. राष्ट्रीय लेवलच्या मागण्या असल्यामुळे काही त्या वरती कळवणार आहेत, परंतु स्थानिक लेवलच्या मागण्यांमध्ये आमच्या काही मागण्या होत्या ज्या काही पोलीस स्टेशनशी संबंधित होत्या. तळोद्याचे जे PI आहेत राजन मोरे साहेब यांनी जेव्हापासून रुजू झाल्यानंतर गेल्या 2 महिन्यामध्ये कित्येक भाजीपाला विक्रेत्यांना, रिक्षावाल्यांना जी मारहाण केलेली आहे लाथाबुक्क्यांनी, असे प्रकार तळोद्यामध्ये यापुढे घडू नये. संबंधित SP साहेबांना तशा प्रकारच्या सूचना देण्यात याव्यात आणि त्याच्यावर सक्त ताकीद देण्यात यावी, अन्यथा याच्यापुढे आमचं जोरदार आंदोलन करण्यात येईल असं इशारा आम्ही या ठिकाणी दिला. त्याच पद्धतीने या RTOच्या बाबतीत जे काही फाईन आकारले जात आहेत 32-36 हजार, तर हे फाईन जेव्हा मेमो फाडला जातो तेव्हा 32-36 हजार असतात, मात्र जेव्हा RTO ऑफिसला भेट दिली जाते तेव्हा 1,80,000 70,000 असा दंड त्यांना सांगण्यात येतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि यापुढे RTO साहेबांनी जरा समजदारपणा धरून गोरगरीब कष्टकरी जनतेकडे जुनी वाहनं असल्यामुळे त्यांना समजूतदारपणे एकतर फाईन आकारला पाहिजे, नाहीतर त्यांना समज देऊन सोडण्यात आलं पाहिजे. अन्यथा असे भरपूर कायदे आहेत, समाज हिताचे जे ट्रायबलचे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी जसं शासन करत नाही आणि एका बाजूने गरिबांवर अन्याय करतात असं यापुढे होता कामा नये असा इशारा आम्ही कलेक्टर उपजिल्हा अधिकारी मॅडमांना दिलेला आहे. येत्या काही दिवसात त्या संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक आम्हाला बोलावणार आहेत. त्याच्यामध्ये आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत.